एका बाजूला शास्त्रज्ञ सांगतात हे हजारो वर्षांच्या प्रवाहाचं विज्ञान आहे, आणि दुसऱ्या बाजूला गावकरी म्हणतात ही देवीची कृपा आहे. पण खरं काय आहे? पुण्याजवळ अहिल्यानगरमध्ये असं एक ठिकाण आहे जिथे निसर्गानं स्वतः दगडात हजारो गोल खळगे कोरलेत, आणि काही खळगे इतके खोल आहेत की त्यात माणूस पूर्णपणे अदृश्य होऊ शकतो. आणि प्रत्येक खळगा एकाच वेळी विज्ञानही सांगतो आणि श्रद्धाही. पुण्यापासून साधारण 90 किलोमीटरवर अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज गावात कुकडी नदीच्या पात्रात तयार झालेले हे रांजण खळगे आशियातील सर्वात मोठ्या नैसर्गिक खळग्यांपैकी एक मानले जातात. आणि हे दृश्य पाहिल्यावर पहिल्याच क्षणी जाणवतं हे काही साधं नाही, हे निसर्गाचं हजारो वर्षांचं काम आहे. पुणे अहिल्यानगर महामार्गानं प्रवास करताना शहर हळूहळू मागे राहतं आणि ग्रामीण महाराष्ट्र समोर येऊ लागतो. शिक्रापूर ओलांडल्यावर शिरूर मलठण मार्गे निघोजकडे वळण घेतलं की दोन्ही बाजूंना पसरलेली शेते, कौलारू घरे आणि शांत वातावरण एक वेगळाच अनुभव देऊ लागतं. आणि खरं सांगायचं तर अनेकदा म्हणतात ना, डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त सुंदर असते. पण इथे तर जर्नी आणि डेस्टिनेशन दोन्ही तितकेच खास आहेत. कारण जसं जसं तुम्ही निघोजकडे जवळ जाता तसतशी उत्सुकता वाढत जाते, आणि शेवटी जे दिसतं ते पूर्णपणे अपेक्षेपलीकडचं असतं. आणि साधारण 2 ते 2.5 तासात आपण पोहोचतो त्या ठिकाणी जिथे कुकडी नदीच्या पात्रात निसर्गाचा एक अविश्वसनीय चमत्कार आपल्या समोर उभा राहतो. नदीच्या पात्रात उतरल्यावर समोर दिसणारं दृश्य अक्षरशः अवाक करून टाकतं. काळा पाषाणात तयार झालेले हजारो गोलाकार खळगे, काही लहान तर काही इतके मोठे की त्यात माणूस सहज उभा राहू शकतो. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या खळग्यांच्या मध्ये उभे राहता तेव्हा त्यांची खोली आणि भव्यता खऱ्या अर्थानं जाणवते. काही खळग्यांच्या कडेला उभं राहिल्यावर खाली डोकावताना थोडासा थरार जाणवतो, कारण त्यांची खोली किती आहे याचा अंदाजच येत नाही. आणि त्या गुळगुळीत भिंती पाहिल्यावर एकच विचार मनात येतो, हे खरंच निसर्गानं केलंय का? या खळग्यांमागचं विज्ञान समजून घेतलं तर गोष्ट आणखीच रोचक होते. हजारो वर्षांपूर्वी कुकडी नदी प्रचंड वेगानं वाहत होती, आणि त्या प्रवाहाबरोबर आलेले दगड या बेसाल्ट खडकांच्या भेगांमध्ये अडकले, आणि मग सुरू झाला निसर्गाचा एक सतत चालणारा ग्राइंडर. पाण्याच्या वेगामुळे ते दगड एकाच जागी फिरत राहिले वर्षानुवर्ष, शतकानुशतके. आणि त्या सततच्या घर्षणामुळे कठीण दगडही हळूहळू पोखरला गेला, आणि तयार झाले हे परफेक्ट गोलाकार रांजण खळगे, ज्यांपैकी काही तब्बल 20 ते 40 फूट खोल आहेत. हजारो वर्ष एकाच जागी फिरणाऱ्या पाण्याने दगडालाही हार मानायला लावलं. हे खळगे फक्त दगडात नाहीत, ते हजारो वर्षांच्या काळाने पृथ्वीवर कोरलेले ठसे आहेत. आणि जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर काही खळग्यांमध्ये अजूनही लहान दगड अडकलेले दिसतात, जणू निसर्गाचं काम अजूनही सुरू आहे. पण इथे कथा संपत नाही, कारण स्थानिकांसाठी ही फक्त एक वैज्ञानिक प्रक्रिया नाही. त्यांच्या मते हे खळगे देवी मळगंगेच्या शक्तीमुळे निर्माण झाले आहेत. तिच्या आगमनानं नदीचा प्रवाह बदलला, आणि तिच्याच सामर्थ्यानं या खळग्यांची निर्मिती झाली. म्हणूनच आजही अनेक भाविक या ठिकाणी येऊन या खळग्यांना देवीचा आशीर्वाद मानून नमस्कार करतात. काही जण तर या पाण्याला पवित्र मानून तीर्थ म्हणूनही घेतात. या परिसरात एक झुलता पूल आहे जो कुकडी नदीच्या 2 काठांना जोडतो, आणि विशेष म्हणजे हीच कुकडी नदी इथे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांची सीमा ठरवते. अनेक जण उत्तराखंडला जातात गंगेच्या काठावरचा तो अनुभव घ्यायला, तेच झुलते पूल, तोच निसर्ग आणि तीच शांतता अनुभवायला. पण जर मी तुम्हाला सांगितलं की असा एक्सपिरियन्स पुण्याजवळच मिळू शकतो, या पुलावरून चालताना खाली दिसणारं नदीचं विशाल पात्र, खडकांचे आकार आणि आजूबाजूचा निसर्ग पाहताना काही क्षणांसाठी असं वाटतं की आपण निघोजमध्ये नाही तर थेट उत्तराखंडमधल्या
एखाद्या ठिकाणी आलो आहोत आणि पावसाळ्यात जेव्हा ही नदी दुथडी भरून वाहते तेव्हा हे दृश्य आणखीच भव्य आणि थरारक बनतं. तर उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर या खळग्यांची खरी रचना स्पष्ट दिसते. त्यामुळे प्रत्येक ऋतूत इथला अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. इथे येताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पावसाळ्यात नदीचा प्रवाह खूप वाढतो. त्यामुळे काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि खडकांवर चालताना विशेष लक्ष द्यायला हवं, कारण ते निसरडे असू शकतात. निघोजचे रांजण खळगे आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवतात की निसर्गाची ताकद आणि वेळेची सातत्यशीलता एकत्र आली तर दगडालाही आकार देता येतो. आणि कदाचित म्हणूनच इथे विज्ञान आणि श्रद्धा दोन्ही एकत्र नांदताना दिसतात. आता तुम्हीच सांगा, हे फक्त निसर्गाचा चमत्कार आहे की देवीचा आशीर्वाद? पुण्याजवळ असं काही आहे हे अजूनही अनेकांना माहीत नाही. म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करा आणि अशा कोणाला तरी नक्की पाठवा ज्याला अशी अनोखी आणि नवीन ठिकाणं बघायला आवडतात. आणि अशाच भन्नाट ठिकाणांसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा.